नमस्कार, प्रेम जिव्हाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून मोदक। तर गव्हाच्या पिठापासून मोदक कसे बनवायचे ते आपण बघूया। एकदम आणि सुरेख होतात आणि आपल्या घरात जे काही साहित्य असतं, गव्हाचं पीठ तर सगळ्यांच्याच घरात असतं, त्या गव्हाच्या पिठापासून आपण हे मोदक बनवलेले आहेत आणि फार कमी साहित्य, 4-5च साहित्य लागतं याला आणि वेळही फार कमी लागतो। फक्त काळजी घ्यायची आहे का पीठ कसं भाजायचंय, किती मिनिटं भाजायचंय, मोदक करायचे आहेत। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे मोदक केलेत गव्हाचे 11। चला तर आता आपण रेसिपी करूया। रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया आपण। इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले मी, 1 वाटी पिठी साखर आहे, इथे तूप आहे 1 वाटी, इथे काजू आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत असे, इथे बदाम आहेत ते सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहे, इथे दूध पावडर आहे अर्धी वाटी, इथे वेलची आहे आणि इथे पिस्ता आहे, हे पण बारीक मी असे लांब लांब चिरून घेतलेले आहे। आता इथे आपण 2 चमचे तूप टाकूया। तुम्ही 2 चमचे तूप घेतले, तूप सगळीकडे असं पसरून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये हे गव्हाचं पीठ आहे ते आपण टाकून घेऊया। गॅस लो ठेवायचा, गॅस फास्ट नाही करायचा। 1 कप गव्हाचं पीठ आहे आणि हे 2 कप गव्हाचं पीठ आपण घेतले। आता हे गव्हाचं पीठ ना मस्त असं खमंग स्लो गॅसवर आपण भाजून घ्यायचं आहे, सतत याला हलवत राहायचं आहे रंग चेंज होईपर्यंत। आता याला आपण चांगलं भाजून घेऊया, एकदम स्लो गॅसवर भाजत राहायचं। हे बघा पीठ मस्त आपलं भाजतंय आणि त्याचा एक प्रकारचा सुगंध सुद्धा सुटलेला आहे। आता या गुठळ्या आहेत ना आपल्याला या सगळ्या अशा मोडून घ्यायच्या, सतत असा हात हलवायचा आहे आणि या गुठळ्या अशा अशा सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि चारी बाजूने असं सतत हलवायचं आहे। आता याच्यामध्ये आपण थोडंसं अजून तूप टाकूया, आपल्याला लागेल तेवढं, इथं आपण 1 वाटी तूप घेतलं, लागेल तेवढं आपण थोडं तूप टाकायचं आहे। आता परत मी 2 चमचे टाकते, लागेल तेवढं थोडं तूप घेऊन आपल्याला ह्या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत। या बघू शकता तुम्ही, ज्या गुठळ्या आहेत ना त्या मस्त अशा मोडायच्या आहेत आणि एकदम खमंग असं हे पीठ, एक प्रकारचा याला असा कलर आला पाहिजे गव्हाच्या पिठाला। गव्हाचं पीठ तर सगळ्यांच्याच घरात असतं, आपण गव्हाच्या पिठाचे आज मोदक बनवतोय, एकदम सगळ्यांच्याच घरात असतं हे गव्हाचं पीठ, तर त्याच्यापासून आपण आज मोदक बनवणार आहे। हे मोदक एकदम रुचकर आणि छान लागतात आणि बनवायला पण एकदम सोपे आहेत। हे बघा पीठ मस्त आपलं भाजलंय आणि पिठाचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे, बघू शकता। हे गव्हाचे पिठाचे आपण मोदक बनवतोय आणि पीठ पण मस्त बघू शकता, त्याचा कलर कसा चेंज झालेला आहे। आणि मी तूप आहे ना पहिले 2 चमचे टाकले, नंतर असं थोडं करून हे मी तूप वापरलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण गव्हाचं पीठ जे भाजू ना मोदकासाठी, कढई ना ही जाड बुडायची घ्यायची, पातळ नसावी, म्हणजे पीठ खाली लागणार नाही आणि मस्त असं भाजलं जाईल। या गुठळ्या आता आपण सगळ्या मोडून घेतलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। हे बघा सगळ्या बाजूने ह्या गुठळ्या मस्त अशा मी मोडून घेतल्या। ठीक आहे, आता याच्यात जे राहिलेलं तूप आहे ना हे सुद्धा मी टाकून घेते, म्हणजे एकूण मला पूर्ण ही 1 वाटी तूप लागलेलं आहे 2 वाटी गव्हाच्या पिठाला। ते सुद्धा आपण चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि गव्हाच्या पिठाचा बघू शकता रंग पण चेंज झालाय मस्त। या गुठळ्या सगळ्या अशा मंद गॅसवर अशा सतत ढवळत राहायच्या। गव्हाचे मोदक करायला तर एकदम सोपे आहेत, फक्त एवढं लक्षात ठेवायचं की हे गव्हाचं पीठ ना छान एकदम स्लो गॅसवर असं भाजत राहायचं आणि त्याचा रंग चेंज झाला पाहिजे, त्याचा एक प्रकारचा कच्चापणा गव्हाच्या पिठाचा निघाला पाहिजे। ठीक आहे, तर अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता की छान मस्त असं आपलं गव्हाचं पीठ बघा मस्त भाजलं गेलं आहे। जसं आपण बेसनचे लाडू बनवतो ना तेव्हा कसं आपण बेसन भाजतो, त्याच प्रकारे आपल्याला हे गव्हाचं पीठ असं भाजून घ्यायचं आणि याला एक प्रकारचा ओलावा पण आलेला आहे, बघा हे बघा असा।
तर अजून याला आपण 2-3 मिनटं भाजूया. त्याला किती मिनटं लागतात एक पीठ भाजण्यासाठी ते मी तुम्हाला नंतर सांगते. आता हे बघू शकता की मस्त आपलं पीठ भाजून झालेलं आहे. आता आपण ना गॅस बंद करूया. आता परत गॅस लावायची गरज नाही. आपण गॅस पूर्ण बंद केला आहे आणि हे परत असं ढवळत राहायचं आहे पीठ चारी बाजूने असं. एकदम घमघमाट सुटला आहे या पिठाचा मस्त, बघू शकता. आता आपण याच्यामध्ये ना ही पिठी साखर घालूया. तुम्ही पिठी साखर कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. मी 1 कप पिठी साखर घेतली. 2 कप गव्हाच्या पिठाला 1 कप पिठी साखर. इथे दूध पावडर घेतली अर्धी वाटी, ते सुद्धा याच्यात टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. याच्या पण सगळ्या गुठळ्या अशा आपण फोडून घ्यायच्या ज्या पिठी साखरच्या आणि दूध पावडरच्या आहेत ना त्या. इथे मी वेलची पावडर टाकते. घरात मिक्सरला लावून घेतलेली वेलची पावडर ती पण आपण मिक्स करूया. गॅस आपण पूर्ण बंद केलेला आहे. आता गॅस पेटवायची गरज नाही आणि हे मस्त असं ह्या कढईमध्येच असं दाबून घ्यायचं आहे. आणि याला आता आपण झाकून ठेवूया. आता कढई गरम आहे त्याच्यावर आपण झाकण ठेवूया. आता हे आपण झाकण ठेवले ना त्या झाकणामुळे काय ना होईल, ही कढई जी गरम आहे ना याची जी उष्णता आहे आणि जे आपण सगळे पिठे टाकलेत ना त्याच्यामुळे या उष्णतेने हे मस्त सगळे पीठ एकजीव होतील. मग नंतर आपण याचे मोदक वळून घेणार. आता 10 मिनिटं झालेली आणि आपण उघडून बघूया. तर आपलं हे पीठ बघू शकता आपण 10 मिनिटं झाकून ठेवलं होतं. मस्त खमंग भाजलेलं गेले. आता याला आपण खाली उतरवून घेऊया थोडं. तर असं आता हाताने ना आपण चांगलं याला मळून घ्यायचंय जेणेकरून पिठी साखरेचे थोडेफार गोळे वगैरे असतील ते असे आपण काढून घ्यायचे हाताने. गरम आहे थोडंसं असं सगळं मऊ करून घ्यायचं. बघू शकता याचं आपण झाकून ठेवल्यामुळे असा एक गोळा तयार होतोय बघा. म्हणून 10 मिनिटं झाकून ठेवायचं पीठ भाजल्याच्या नंतर. तर मी चांगलं असं मळून घेते हाताने, चटका बसतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी बदाम घालते, थोडेसे काजू घालते आणि थोडी ना आपण याच्यावर जायफळ किसून घालूया म्हणजे मोदकांना ना मस्त चव येईल. थोडीशीच टाकली जरा. ठीक आहे. परत हे मस्त आता मिक्स करून घेऊया. याच्यात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काजू बदाम किंवा काय सुका मावा असेल तर तुम्ही टाकू शकता आणि नाही टाकला तरी चालतो. याला टाकणं गरजेचं नाही. आता इथं माझ्याकडे मोदकाचा साचा आहे बघा, त्याला आपण तूप लावून घेऊया. थोडंसं प्रेशर लावायचं. बंद करूया. असा साचा पकडायचा आणि दाबून दाबून याच्यामध्ये हे सारण मोदकाचं घालायचं. असं एकदम दाबायचं ते.
असं छान घट्ट असं. आता आपण काढून घेऊया. हे बघा, बघू शकता हा आपला पहिला मोदक बनवून तयार आहे. अशा प्रकारे आपण हे सगळे मोदक बनवून घ्यायचे. असं दाबून दाबून भरायचं पीठ. मोदकाचं सारण जे आहे ना, जे आपण तयार केलंय तसं खूप असं दाबून दाबून भरायचंय, म्हणजे मोदक पटकन साच्यामधून सुटले जातील. आणि जेव्हा आपण मोदक करायला घेऊ ना, तर सारण थोडंसं गरमच असलं पाहिजे. एकदम थंड करून घेऊ नका. एकदम थंड करून घेतलं की सारण एकदम सुक्क पडतं आणि मोदक वळता येणार नाही, करता येणार नाही साच्यामधून. हे बघा, असं घट्ट भरायचंय. आता आपण काढून घेऊया. बघू शकता किती छान आणि सुरेख आपल्या गव्हाच्या पिठाचे मोदक बनून तयार आहेत. हे बघा, हे सगळे आपले मोदक बनून आता तयार आहेत. आता आपण आपल्या बाप्पाला हा नैवेद्य दाखवूया. आता आपले मोदक सगळे बनून रेडी आहे आणि आपण बाप्पासमोर हे मोदक आपण प्रसाद ठेवतोय. गणपती बाप्पा.